नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मानिनी ही नंदिनीला बोलते, जीवा हा लहानपणापासून तसाच आहे. तो कधीही दुसऱ्याचे नुकसान होऊ देत नाही. भलेही स्वतःचे झाले तरी चालेल, परंतु मला तर विश्वास आहे तू त्याच्या जीवनामध्ये आली आहेस ना, मग तू कुठला ना कुठला मार्ग नक्कीच शोधून त्याच्यासाठी काढशील. आणि तेव्हा दोघेही आनंदाने एकमेकीला मिठी मारतात. त्यानंतर आपण पाहतो जीवा हा देवापुढे प्रार्थना करतो, देवा तू माझ्यासाठी एक काम कर, माझ्या मनातील जी भीती आहे तिला कधी जिंकू देऊ नकोस. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी नंदिनी आणि मानिनी येतात आणि नंदिनी ही जीवाला बोलते, ज्यावेळेस तुम्हाला अशी कधी शंका वाटेल त्यावेळेस फक्त डोळे घट्ट मिटायचे आणि आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा, मग तुमची भीती कधीच जिंकणार नाही. आणि तेव्हा जीवा देखील त्याच्या मताशी सहमत होतो. तर इकडे आपण पाहतो रम्या ही वसुंधराला बोलते, आज घरामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे आणि त्यामुळे नंदिनीचे खरे रूप हे सर्वांच्या समोर येणार आहे. तर तिकडे आपण पाहतो काव्या ही अतिशय चिंतेमध्ये असते आणि ती पार्थला बोलते, मला भीती वाटत आहे, तुमचा हा आनंद तुमच्यापासून हिरावून तर घेतला जाणार नाही ना. आणि तेव्हा पार्थ देखील अवाक होऊन तिच्याकडे पाहू लागतो आणि तिला प्रश्न विचारतो, माझा आनंद हिरावून घेणार म्हणजे नक्की काय होणार. आणि तेव्हा काव्या देखील चिंतेमध्ये पडलेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्याची भीती ही खरी ठरणार का आणि पार्थच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब होणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.